सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहे, आपण त्यांची बातचीत करणार. सदाभाऊ, ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे, सध्या मनसे रस्त्यावर उतरलेली आहे. मीरा भाईंदरमध्ये त्यांना बऱ्याचशा मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आंदोलनाचं पवित्र त्यांनी घेतलं आहे, मोर्चा काढणार म्हणतात. कसं पाहता? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये. मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये जो व्यक्ती जन्माला येतो त्याची भाषाच मराठी आहे, त्याला आपोआप मराठी येत असतं. त्याच्यासाठी आकातांडव करायचं काही गरज आहे असं मला वाटत नाही. परंतु आता निवडणुका जशा जशा जवळ येतील काय तसे तसे भोंगे उठायला सुरुवात होईल. आणि म्हणून मला वाटतं की सर्व समाज हा महाराष्ट्रातला गुन्ह्या गोविंदानं राहत आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत. तरुणाच्या रोजगाराचा प्रश्न आहे, शेतकरी आत्महत्या करतो आहे, शेतमालाला भाव नाही आहे, हाताला काम नाही आहे. या प्रश्नावर खरं म्हणजे या राज्यामध्ये आवाज उठवला पाहिजे, लढले पाहिजे. पण जातीपातीवरती राजकारण करायचं, भावनिकतेवरती राजकारण करायचं आणि आपल्या पोळ्या भाजून घ्यायचा हा उद्योग चालला आहे. याच्या पलीकडे दुसरं काही आहे असं मला वाटत नाही. नक्कीच. पण एक महत्त्वाचा प्रश्न असा पण आहे की आता राज ठाकरे यांनी पण कार्यकर्त्यांना सांगितलं की जोपर्यंत मी काही आदेश देत नाही तोपर्यंत युतीबाबत कुणी बोलता कामा नये. याचा अर्थ नेमका कसा काढायचा? कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा संभ्रम आहे, शिवसैनिकांमध्ये पण, ठाकरे यांच्या शिवसैनिकांमध्ये आणि मनसैनिकांमध्ये पण. काय आहे की आपल्या गावगाड्यामध्ये एक मन आहे. राज ठाकरे साहेबांची परिस्थिती अशी झाली आहे की तुझं माझं पटना, आणि उद्धव साहेबांची अशी परिस्थिती झाली आहे की तुझ्याशिवाय मला गमना काय. त्यामुळं मला वाटतं की हे दोन टोकं आहेत, पण रक्ताची नाती एकत्रित असावीत असं म्हणणाऱ्यापैकी मी कार्यकर्ता आहे. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे सदाभाऊ खोत यांनी. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.